संध्याकाळचे वाजले ते 7 आणि झोपेतनं उठून तोंड वगैरे धुवून निवांत येऊन फ्रेश होऊन रूममध्ये बसलो होतो आणि बसलेल्या जागी नजर गेलं वया पुस्तकांवर. एवढा अभ्यास कधी केलो ज्या आयला मलाच कळण झालं आणि बसलेल्या जागी एवढं बोर व्हालतं ना आब्याला फोन करून बोलवलो होतो. आब्या काय येता येणं झालता. बाहेर तर क्लायमेट एकदम मस्त झालतं. मग येऊन निवांत तिथंच हवेत उभारलो होतो आणि तेवढंच भाऊ आला की गाडी घेऊन उतर की बाबा गाडीवर म्हणलं. मग उतरल्यावरती पॅन्ट ओलं झालं. काय झालं रे म्हणल्यावर पाणी बिनी लागलं असेल येताना म्हणलं. मग म्हणला चल चल म्हणाल तर कुठं चल रे म्हणल्यावर म्हणला चायनीजला घेऊन चाललो चल पटकन म्हणला. काय विषय गाडीवर बसून नीट वंग करत आलो दुकानपाशी पण दुकानच बंद होतं. मग दुसऱ्या दुकानी गेल्यावर त्यांनी म्हणलं अजून करायला वेळ लागते म्हणलं. मग शेवटी हुडकत तिसऱ्या दुकानपाशी आला आणि लगेच भाऊ 5 मिनिटात आपला ऑर्डर पण आणून दिला की मग का वडता वडला सूप पद्धतशीर आणि राईस आल्यावर त्यानं स्नॅप काढत बसला होता आणि मी इकडे राईस वडत होतो आणि तेवढंच अर्धवट सोडून नीट निघालो होतो घराकडे. ते का बरं ते पुढे सांगतो. पहिल्यांदा नीट गेलो आवीच्या घराकडे आणि भाऊला बाहेर बोलवलं घराच्या आणि राईस तसंच ठेवायचं कारण म्हणजे त्याच्यात पडलं होतं किडा आणि दुकानवाल्याला सांगितलं होतं त्यांनी चेंज करून दिलता आपण फुल दिलता आणि मला काय ते पूर्ण गेलं नाही म्हणून अर्धवट ठेवून नीट आलो आवीच्या घरापाशी आणि तिथंच निवांत उभारला होता बोलत. उभारलेल्या जागे आब्याची दुनियाची टिंगल घालता म्हणून आब्या म्हणला चल बाबा आता जातो घरी म्हणला. मग ठीक आहे बाबा हळू जा म्हणलो. मग तिथं नीट आब्या पण गेला घराकडे आणि मी आणि आवी तिथेच उभारला होतो थोड्या वेळ निवांत आणि थोड्या वेळाने मी पण आवीचं निरोप नीट निघालो होतो घराकडे. घराकडे जाताना एवढं चिक्कल झालं ना प्लॉट विकते आणि रोड करायचं होत नाही आणि पावसाळ्यात आमच्या डोक्याला ताप होता आणि जायला शेवटी जे भीती होती तेच झालं. रस्त्यात दिसलं की नागोबा. मग पहिला नीट गेलो पळत घराकडे. पहिला येऊन बसलो आपल्या रूम मध्ये आणि तुम्ही पण असं रात्री कुठं जर बाहेर जाताना टॉर्च वगैरे लावून जात जावं कारण रस्त्यात असं नागोबा लोक बसलेले असतात आणि तुम्ही व्लॉग आवडला असेल तर लाईक फॉलो तसंच नक्की करा.